पाक व्यवस्थित होत नाही, लाडू खुसखुशीत होत नाही का तुमचे? अहो टेन्शन नका घेऊ. आता मस्तपैकी आपण लाडू बनवणार आहोत, ते सुद्धा अर्धा किलो तिळाचे अगदी अचूक प्रमाणासहित. इथे अर्धा किलो तीळ, पाव किलो शेंगदाणे, 1 किलो गूळ घेतलेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी हे छान भाजून झाले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजायला घालायचे आहे. तीळसुद्धा छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायची. अगदी खरपूस त्याचा सुगंध सुटतो तिळीचा. अशा पद्धतीने तीळसुद्धा भाजून घेतलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट टाकू शकता. चव अगदी सुंदर येते. मला आवडतं म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घालते. अगदी 2-3 चमचे त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. ते सुद्धा छान खरपूस रंगावर भाजायचं आणि ते डेसिकेटेड कोकोनट आपल्याला तिळीमध्ये घालायचं आहे. आता पुढे काय करायचं, शेंगदाणे थंड होईपर्यंत गूळ चिरून घ्यायचा. शेंगदाणे थंड झाले, साल काढून भरड काढून झाली. आता आपण पाकाची तयारी करूया. आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि गूळ जो आहे पूर्ण 1 किलो गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे. कढईमध्ये घातल्यानंतर गूळ समान सगळ्या बाजूने छान पसरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर फक्त पाणी घालायचं आहे. तुम्ही आता बघालच पुढे अगदी थोडंसं तुम्ही पाहू शकता, अगदी 1 चमचाभर, पोह्यांचा चमचा असतो तितका चमचाभर पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि गूळ जो आहे तो थोडासा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. ते गरम होईपर्यंत आपण काय करूया, तीळ, खोबरं आणि शेंगदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत आणि हाताने छान मिक्स करून घेणार आहोत. आता हे हाताला चटका भाजत नाही इतकं हे थंड झालेलं आहे. असं छानपैकी मिक्स करून हे बाजूला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत इथे बघू शकता तुम्ही आपला गूळ जो आहे तो सुद्धा छान वितळलेला आहे. थोड्याफार गुठळ्या आपल्याला दिसत आहेत, पण आता हा सुद्धा हळूहळू वितळायला सुरुवात होईल. आता पुढे काय करायचं तुम्हाला सांगते. हे बघा आता गुठळ्या याच्यामध्ये आहेत. आता त्याच्यामध्ये वेलची पूड घालताना कॅमेरा चालू करायचा राहून केला होता, म्हणून कॅमेरा नाही चालू केला आणि नंतर वेलची पूड घातली, सॉरी. आता याच्यामध्ये वेलची पूड घातली. आता हा पाक जो आहे तो हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे. आता याला बुडबुड्या आलेल्या आहेत. आता पाक तयार झाला आहे कसं समजायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, 3-4 थेंब त्याच्यामध्ये घालायचे पाकाचे. त्याची जर गोळी जर आपल्या हाताने जर मऊ लागायला लागली आणि गूळ वितळत जर असेल तर समजायचं आपला पाक झालेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता गूळ वितळत आहे म्हणजे पाक झालेला नाही. पुन्हा त्याला 2-3 सेकंदभर परतायचं आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची. हाताने गुळाची गोळी करायची आणि ती गोळी जी आहे आपल्याला एका ताटामध्ये आपटून पाहायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे पाक झालेला आहे, गोळी तयार झालेली आहे. ताटामध्ये गोळी असा टणकन आवाज आला पाहिजे बरं का तिचा, मग आपला पाक तयार झाला. हा पाक काय करायचा, मग गरम गरम असतानाच या साहित्यांमध्ये ओतून घ्यायचा. तिळाचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं, भराभर मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. हाताला चटके लागू नये म्हणून साजूक तूप लावू शकता तुम्ही, पाणी लावू शकता. भराभर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. हे बघा इथे अर्धा किलो तिळाचे अगदी अचूक प्रमाणात खूप लाडू होतात आणि अगदी सुंदर होतात, पटकन होतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अर्धा किलोला तिळीचे लाडू तयार आहेत. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.